गुड मॉर्निंग बबिताजी. हाय, गुड मॉर्निंग जेठाजी. अय्यर भाऊची वाट बघताय का? हो. हे बघा, बघितलं तर लेडीज लोकांना तयार व्हायला उशीर लागतो, पण नेहमी तुम्ही लवकर लवकर तयार होऊन उभे राहतात आणि अय्यर भाऊला उशीर होतोच होतो. मला हे कळत नाही की लेडीज कोण आहे, तुम्ही की अय्यर भाऊ? नाही नाही, अय्यर रेडी झालाय आणि तो रिक्षा आणायला गेलाय. ओ अच्छा. हे बघा, रिक्षाचं नाव घेतलं नी रिक्षा आली. 100 वर्ष आयुष्य आहे रिक्षाला, म्हणजे अय्यर भाऊला. थांब. हा चल बबिता. हा, गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. हा गुड मॉर्निंग. ओके बाय जेठाजी. ओके बबिताजी. अरे तुम्ही दुकानात चाललाय ना? हो. तर मग या ना आमच्या बरोबर, आम्ही तुम्हाला ड्रॉप करतो. हो ना अय्यर? नाही का नाही करू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही, पण जेठालालला कदाचित आपल्या बरोबर यायला प्रॉब्लेम असू शकतो. का? जेठालाल, तू खूप मोठा उद्योजक आहे, आमच्या बरोबर रिक्षा कशी शेअर करणार? चांगलं नाही वाटत. अरे अय्यर भाऊ, कोणताही माणूस लहान किंवा मोठा नसतो. लहान मोठा असतं तर त्याचं नशीब. हो ना बबिताजी? बरोबर. या जेठालाल बस. जेठालाल, जेठालाल कुठे चालला? जेठालाल येत नाही का? काय झालं जेठालाल, उतरलास का? येत नाही? नाही, ते काय आहे ना की रस्त्यामध्ये सर्वात अगोदर मी उतरणार, त्यामुळे मी या बाजूला बसतो. तर काय उतरण्याच्या वेळी तुम्हाला त्रास, तुम्ही उतरणार, मी उतरणार, म्हणून मी पहिले इकडे बसून जातो ना, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. ओके. तर एक काम करा अय्यर भाऊ, बबिताजींना त्या बाजूला बसून द्या, म्हणजे हवा आली तर गरमी नाही होणार. तुम्ही मध्ये बसा आणि मग मी बसतो. हो बरोबर बरोबर. हो. बबिता. हो. टपूचे पप्पा, बरं झालं तुम्ही इथेच आहात. बबिताजी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दया वहिनी. गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. गुड मॉर्निंग. दया या सर्वांसमोर माझा पचका करेल या अगोदर बबिताजी, अय्यर भाऊ तुम्ही निघा. दयाला माझं काही काम असेल तर वेळ लागेल, तुम्हाला लेट होईल तर तुम्ही जा. अरे नाही जेठालाल, आम्हाला लेट होत नाहीये. तू दयावहिनीशी 2 मिनिटं बोलून घे, आपण सोबतच जाऊया. हा दयावहिनी, हा तुम्ही बोला. टपूचे पप्पा, मी आता फोनवर आईशी वार्ता केली आणि सांगितलं की तू लवकर मुंबईला ये, कारण टपूचे पप्पा असं बोलतात की ते विसरून गेलेत की तू कशी दिसते. तर माहितीये, आईने हे ऐकून तुमचं फटाक्षी एक नाव पण ठेवलं. दयावहिनी, काय नाव ठेवलंय जेठालालचं? भुलेश्वर कुमार. भुलेश्वर कुमार. जेठालाल भुलेश्वर कुमार हुशार आहे, तुमची आई हुशार आहे. काय नाव ठेवलंय जेठालालचं? भुलेश्वर कुमार. दया तू महत्वाचं बोल ना, मुंबई येण्याबद्दल आईने काय सांगितलं? येणार आहेत का? अरे वा दया वहिनी, आई मुंबईला येते? क्या बात है. नाही अंजली वहिनी, त्याचं काय, टपूच्या पप्पांची खूप इच्छा आहे की आईने इथे मुंबईला यावं, आणि आईची पण खूप इच्छा आहे की तिने मुंबईला यावं, पण ती समाजसेवेच्या कामामध्ये खूप व्यस्त आहे ना, म्हणून इकडे येणं थोडंसं अवघड आहे. दया वहिनी, मी समजू शकते, पण तुम्ही ना आम्हा सर्वांतर्फे फोर्स करून सांगा की एकदा तरी या. थोड्याच वेळासाठी काय येईना, पण या. सोसायटीमध्ये आम्ही सगळे त्यांना भेटण्यासाठी, बघण्यासाठी खूपच उत्सुक आहोत. हो ना बबिताजी? हो नक्की. हो, मला पण त्यांना भेटायचं आहे. बघितलं दया वहिनी, आम्हा सगळ्यांना त्यांना भेटायचंय. आमचं नाव घेऊन त्यांना बोलवा भेटायला. मला पूर्ण खात्री आहे त्या नक्की येतील. बोलवा ना प्लीज प्लीज. हा ठीक आहे, तुम्ही सगळे एवढं बोलतायत तर मी आईशी पुन्हा एकदा ह्या बाबतीत बोलून घेते. जेठालाल नशीबवान, तुझी सासूबाई आले की तुला खूप मजा येईल, है ना? खूप छान. चल बबिता जाऊया. हो ओके, बाय बाय. चल जेठालाल, येतो ना? हो. टपूचे पप्पा, जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. चला अंजली वहिनी, बाय. हो बाय. मी पण झाडांना पाणी देऊन जाईन.
सगळे इतके बोलतायत तर मी आईला मुंबईला बोलवतेच. गोकुळधाम सोसायटीच्या सर्व लोकांचा इतका आग्रह आहे तर मी आईला फोन करून समजावते की आई तू प्लीज आमच्याकडे ये. उचल. हा आई, हा मी दया बोलते. हा परत फोन केला. हा पण डिस्टर्ब नाही केलं ना मी? नाही तसं काही जरुरी काम नाहीये. पण ऐक ना आई, ते त्याचं काय आहे ना की इथे गोकुळधाम सोसायटीतले सगळे जण मला बोलत असतात की तुमची आई कधी येणार तुमची आई. आई सगळेजण तुला भेटायला इतके उत्सुक आहेत ना की विचारूच नकोस. हा मला माहिती आहे की तू समाजसेवेच्या कामामध्ये खूप व्यस्त असतेस, पण आई जर संधी मिळाली तर तू ये ना आई. तू ऐक ना, टप्पूच्या पप्पांना पण तुला भेटायचंय आणि टप्पूने तर तुला बघितलं पण नाहीये. पण तू जर आलीस ना तर मी खूप खुश होईन. तुला जसा वेळ मिळेल ना तर तू पटकन ये. हा प्लेज. हा ठीक आहे, फोन ठेवते. बाय. दया वहिनी बघा आजच्या पेपर मध्ये काय बातमी छापलीये. कोणती बातमी छापली पोपट भाऊ? मागच्या महिन्यात मुंबईमध्ये 30,000 लग्न झाली. याचा अर्थ एका दिवसात 1,000 लग्न. अरे वा, क्या बात है. अहो काय बोलताय असं तुम्ही? इथे 30,000 लग्न उरकली पण माझ्या लग्नाचा काहीच पत्ता नाही. दया वहिनी खरंच सांगतो, जर आता माझं लग्न झालं नाही ना तर मी वेडा होऊन जाईल. नाही पोपट भाऊ, मी तुम्हाला वेडा व्हायला नाही देणार. म्हणजे पोपट भाऊ, हे बघा तुमचं लग्न नक्की होईल. अहो हे तर मलाही माहितीये दया वहिनी, पण कधी होणार? हे बघा पोपट भाऊ, माझी आई अहमदाबाद मध्ये खूप मोठी समाजसेविका आहे. तिने शेकडो लग्न लावून दिली आहेत. मी आता तिच्याशी फोनवर बोलते. अच्छा पोपट भाऊ, तुम्हाला अहमदाबादची मुलगी चालेल ना? अहो अहमदाबादच काय दया वहिनी, मला कुठलीही मुलगी चालेल. बस मग आता तर कोणतं टेन्शन नाहीये. समजा की तुमचं काम झालं. थँक्यू दया वहिनी, थँक्यू. अरे पोपट भाऊ, थँक्यू काय? अरे तुम्ही उभे का? बसा ना, मी तुम्हाला ना चहा नाश्ता आणते. अरे दया वहिनी जरा ऐका ना, मी काय म्हणत होतो की तुम्ही तुमच्या आईला सांगा ना कधीतरी मुंबईला या म्हणून. इतक्या वेळा त्यांच्याबद्दल ऐकलंय पण कधी भेटण्याचा योग नाही आला. काय माहित आज अचानक त्यांना भेटण्याची इच्छा झाली माझी. पोपट भाऊ, आईला वेळ मिळाला ना तर ती नक्की मुंबईला येईल. अहो जर त्यांच्याकडे वेळ नसेल तर मी त्यांना भेटायला जातो ना अहमदाबादला. नाही पोपट भाऊ, तिथे जाऊन पण आईला भेटणं सोपं नाहीये. समाजसेवाच्या कामामुळे ती खूपच व्यस्त असते. नाहीतर इतक्या वर्षात ती मला भेटायला मुंबईला आली नसती. आता तुम्हीच सांगा, आपण गोकुळधाम वासी मिळून इतके सारे सण साजरे करत असतो तरी पण आईला कुठे यायला मिळतं? पोपट भाऊ, आईकडे थोडा पण वेळ नाहीये. ही गोष्ट तर खरी आहे. बघा ना आपल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये इतके मोठे मोठे सुपरस्टार आले पण तुमची आई अजून आली नाहीये. मग याचा अर्थ असा आहे की तुमची आई या सर्व सुपरस्टार पेक्षा खूप मोठी स्टार आहे. पोपट भाऊ, आई तर आई आहे. अरे हो पोपट भाऊ, तुम्ही मला सांगितलं नाही की तुम्हाला कशा स्वभावाची मुलगी हवी आहे. म्हणजे मी आईला तसं सांगेन ना. दया वहिनी, आईला काही सांगायची गरज नाहीये. आईला सगळं माहित असतं. माझ्यासाठी जी मुलगी शोधेल ना ती बेस्ट असेल. आता मी फक्त त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा तुमची आई माझं लग्न एखाद्या सुकन्येसोबत फिक्स करून टाकेल. पोपट भाऊ, आता तुम्हाला जास्त वाट बघण्याची गरजच नाहीये. तुमचं लग्न नक्की होणार. मी तर सध्या वाट बघते माझ्या टप्पूची. बस आता शाळेतून येतच असेल.